महायुतीचा एकनाथजी शिंदे साहेब आप आगे बढ़ो, एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो, एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो। महायुतीचा लाडक्या बहिणींचे भाऊ, महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री, अनाथांचे नाथ, सर्वांचे एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आपल्याला अभिवादन करत आहेत। माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सुरुवात करायची। महायुतीचा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुतीचा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की। महायुतीचा या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचे भाऊ, महाराष्ट्राचे संवेदनशील असे नेतृत्व, लोकप्रिय मुख्यमंत्री, अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आलेला आहे। सर्वांना अभिवादन झाल्यानंतर सर्व नेत्यांना विनंती केली या ठिकाणी आसनस्थ व्हायचंय। नेत्यांना विनंती आपण खुर्च्यांवरती आसनस्थ व्हायचंय। सर्व महायुतीतील पदाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती, आपल्याला साहेबांचं भाषण ऐकायचंय, त्यामुळं आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचंय। भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांचंही आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करायचंय। मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व छत्रपती जंगम, धनंजय जाधव, सुनीताताई उकरडे, अक्षता धुमाळ, सर्व पदाधिकारी या ठिकाणी साहेबांचं स्वागत करत आहेत। त्याचप्रमाणे यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती, आपणही या ठिकाणी आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सत्कार करायचा आहे। त्यानंतर आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती की आपण त्यानंतर साहेबांचा सत्कार करायचा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष अभिजित दादा बोके, त्याचप्रमाणे बाळासाहेब बोडके, महायुतीचे समन्वयक यांच्या समवेत सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, लवकरात लवकर आपण सत्कार करायचा आहे। सर्वांना विनंती, थोडा सत्कार आपण लवकर घेऊया। साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी उत्स्फूर्त असा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे। त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जास्त सत्कार न ठेवता पक्षाच्या वतीने आपण या ठिकाणी फक्त सत्कार ठेवलेला। दिवाळीनंतर खूपच शिगेला पोहोचत चाललाय। आज खरं म्हणजे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात जरी सभा झाली तरी ती आम्हा पुणे शहरातल्या 8ही महायुतीच्या उमेदवारांसाठीची सभा आहे। माननीय मुख्यमंत्री जेव्हा येतात त्याला प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणं हे वेळेच्या दृष्टीने शक्य नसतं। त्यामुळे प्रामुख्याने सिद्धार्थ शिरोळेंच्या 20 तारखेला होणाऱ्या शिवाजीनगर विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि खरं म्हणजे आम्हा सगळ्या पुणे शहरातल्या 8ही उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित केली आहे। आज माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 6 सभा करून आज मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आले। खरं म्हणजे त्यांना एवढा अधिकार आहे की त्यांनी हे म्हणायला हरकत नव्हती की मी आता खूप कंटाळलोय, खूप दमलोय आणि मी ही सभा करत नाही, परंतु त्यांचं हे वैशिष्ट्यच आहे, ज्या वैशिष्ट्यामुळे ते इथपर्यंत पोहोचले की ते कुठल्याही गोष्टीला कधी नाही म्हणून। अशा स्वतः मुख्यमंत्री महोदय उपस्थित राहून सिद्धार्थच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी एक अतिशय सकारात्मक सिग्नल दिला, सिद्धार्थसाठी ऑल द वे दिवसभराच्या सगळ्या सभा आटपून
थकलेलो असलो तरी सुद्धा, कंटाळलेलो असलो तरी सुद्धा सिद्धार्थसाठी मिळणार असा ज्या सभेने सिग्नल दिला, अशा सभेमध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, आपल्या पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री झालेले आपल्या सर्वांचे मित्र मुरलीधर मोहोळ, व्यासपीठावर सर्व मान्यवर. मला याची जाणीव आहे की आपल्या सगळ्यांना मुख्यमंत्री महोदयांना ऐकण्याची इच्छा आहे. त्यामुळे सर्व मान्यवर आणि प्रचंड मोठ्या संख्येने साधारणतः 20 तारखेच्या दिशेने सभा जात 18-19च्या सभेला एवढी मोठी गर्दी होती. पण एका अर्थाने या मतदारसंघातली पहिली प्रचार सभा असून सुद्धा त्याला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी. माझ्या आधी सिद्धार्थने 2.5 वर्ष जी महायुतीच्या सरकारची मिळाली त्यात त्याला शिवाजीनगर मतदारसंघात काय काय मिळालं असं मांडलं आणि काय काय हवं याची यादी करता करता मला वाटलं की हा बहुधा पुरंदरच्या ऐवजी विमानतळ शिवाजीनगर मतदारसंघातच करा अशा प्रकारची मागणी करतो की काय. त्यामुळे खूप गोष्टी मांडताना त्याला याची जाणीव आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय कशालाच नाही म्हणत नाहीत, निधीच्या व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारे निर्माण करतात. म्हणजे ज्यावेळेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये दरमहा 1500 रुपये देण्याचा विषय आला आणि जवळजवळ 2.5 कोटी महिलांना ही योजना द्यावी लागेल, त्यावेळेला फायनान्स डिपार्टमेंटने, अर्थ खात्याने अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले. पण मला त्यांचा अगदी 14 पासूनचा स्वभाव माहिती आहे की त्यांच्या डोक्यामध्ये एखादा विषय त्यांनी घेतला की त्या विषयावर ते ठाम असतात. आणि त्यामुळे शेवटी मुख्यमंत्री हे पदच असं आहे की सगळ्या IAS अधिकाऱ्यांना नमावं लागलं. ते देताना त्यांच्या आपापसातली कुजबूज होती की 1-2 महिने देतील, नंतर काय होईल माहिती नाही. परंतु 2 महिन्याचे ऍडव्हान्स पैसे सुद्धा आमच्या बहिणींच्या खात्यावर आले आणि सगळ्यांना विश्वास वाटला की ही योजना ही पुढे चालू राहणार आहे. आणि काल परवाकडे त्यांनी वचननामा जो जाहीर केलेला आहे त्या वचननामामध्ये त्यांनी हे 1500 रुपये नवीन सरकार आल्यानंतर 2100 करू अशा प्रकारचाही संकल्प मांडला आहे. आणि त्यामुळे आपण सगळेजण महायुतीचं सरकार येण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. जे महायुतीचं सरकार येण्यातूनच पुण्याचा, महाराष्ट्राचा विकास होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 14 ते 19 अनेक विकासाचे विषय वेगाने पुढे गेले. मधल्या काळामध्ये दृष्ट लागावी तसं बहुमत असताना सुद्धा सरकार आलं नाही. कोणाच्या तरी महत्वाकांक्षेपायी शेवटी महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्या सरकारने प्रत्येक गोष्ट कॅन्सल करण्याचा सपाटा लावला. जो निर्णय असेल तो लोकहिताचा कॅन्सल करा, आधीच्या सरकारने केलं कॅन्सल करा. आणि त्यामुळे तीच मोठी भीती आहे. म्हणजे त्यांच्या सरकारने येण्याची भीतीच नाही आहे, शक्यताच नाही आहे. पण असे सगळे लोकोपयोगी निर्णय माननीय एकनाथजींनी जे घेतले ते सगळे निर्णय कॅन्सल करण्याचा ते सपाटा लावतील. आणि त्यामुळे हे निर्णय तर कायम ठेवायचे आहेत, नवीन अनेक गोष्टी करायच्या आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्याची लोकसंख्या ज्या वेगाने वाढते आहे त्या वाढत्या लोकसंख्येमध्ये जर आपल्याला ट्रॅफिक जॅमचे रोज आपल्याला जो एका अर्थाने त्रास होतोय तो संपायचा असेल तर आगामी काळातले सगळे मेट्रोचे प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे. हिंजवडीची मेट्रो पूर्ण झाली पाहिजे, नव्याने मिळालेले सगळे मार्ग पूर्ण झाले पाहिजे, रिंग रोड झाला पाहिजे. ज्या रिंग रोडच्या ऍक्विजिशनची, अधिग्रहणाची कॉस्ट सुद्धा 10,000 कोटी रुपये, जमीन ज्या घ्यायचं त्याच्या. शिंदे साहेब या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी उपस्थित आहेत. व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी आहेत, परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपल्या सगळ्यांना ऐकायचं आहे आणि म्हणून उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर असलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील नागरिक बंधू आणि भगिनींनो, मोजून 10 दिवस आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीला राहिले आणि आपण आता सगळेच उत्सुकतेने वाट पाहतोय ती 20 तारखेची. आणि आता आपण सगळ्यांनी हा संकल्प केलाय की पुणे शहरातील 8च्या 8 विधानसभेच्या जागा हे महायुती जिंकणार. हा संकल्प आपण सगळ्यांनी नक्की केलाय आणि शिवाजीनगर मधल्या मतदारांनी आज मी पाहतो की इतक्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री हे महायुतीचे झाले पाहिजेत आणि म्हणून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचं एक मत हे सिद्धार्थ शिरोळेंच्या माध्यमातून पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्याचा सुद्धा निश्चय हा शिवाजीनगरमधल्या जनतेने केला. आपल्या विराट संख्येनं या ठिकाणी सिद्ध होतं. मी आपल्याला फार वेळ आपला घेणार नाही, परंतु काही गोष्टी या ठिकाणी मांडल्या पाहिजेत. आज आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारनं
गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये या पुण्यासाठी मोठं योगदान दिलं. आपण पाहिलं की या राज्यामध्ये विकासाची गती आज या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मान्य शिंदे साहेब असतील, मान्य देवेंद्रजी असतील, मान्य अजितदादा असतील, यांच्या नेतृत्वाखाली एका बाजूला आपण जर पाहिलं या महाराष्ट्राचा वेगानं विकास होतोय. त्याचं एकच उदाहरण या ठिकाणी देईल, जे मी कालही सांगितलं की या देशामध्ये सर्वाधिक परदेशी गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली. जवळपास 52% गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आणली. हे आपल्या नेतृत्वाचं यश आहे. आणि एका बाजूला इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, विकासाची कामं मोठ्या प्रमाणात झाली. आपण पाहिलं समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, आमचा कोस्टल रोड असेल, अशी विकासाची प्रचंड कामं या राज्यामध्ये आपल्या नेत्यांच्या या नेतृत्वामध्ये झाली. आणि दुसऱ्या बाजूला आमच्या माता भगिनी, आमच्या सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी अनेक योजना आल्या. आपण सगळे जाणतो आपल्या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी बहिणींचे भाऊ या ठिकाणी आले, ज्यांना लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ ज्यांनी दिला. आज अशा अनेक योजना या राज्यामध्ये आपल्या नेत्यांनी आणल्या. मग त्याच्यामध्ये महिलांना 50% एसटीची सवलत मिळाली. ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी मोफत एसटीचा प्रवास मिळाला. आमच्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये आज मोफत शिक्षण मिळायला लागलं. आमच्या महिला भगिनींना आज वर्षातनं 3 सिलेंडर मोफत मिळायला लागले. आणि म्हणजे मला असं वाटतं की एका बाजूला या राज्याची विकासाच्या दृष्टीनं वेगानं प्रगती आणि दुसऱ्या बाजूला आमच्या राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आज कल्याण करणं, त्याचं जीवन सुधारणं, त्याचं जीवन सुखकर करण्यासाठीची भूमिका. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन या पुण्यासाठी सुद्धा आपलं सर्वसामान्य माणसाचं आयुष्य आज या ठिकाणी आज चांगलं करण्यासाठी म्हणून त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या. आणि आता फक्त वेळ कमी आहे म्हणून आपल्या आमदारांनी कामांची यादी वाचली. खूप कामं त्यांना सांगायची होती, फक्त वेळेच्या मर्यादेअभावी त्यांनी थोडीच कामं सांगितली. अशा अत्यंत कार्यक्षम, सुशिक्षित आणि अभ्यासू आमदार. मला असं वाटतं हे सगळं पाहता निश्चितपणे शिवाजीनगरची जनता हा विचार करते की पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि पुन्हा एकदा शिवाजीनगरचे आमदार हे सिद्धार्थ शिरोळेंच्या रूपाने या ठिकाणी गेले पाहिजेत. मी आपल्याला सांगतो, सर्वप्रथम आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. साहेब, तुम्हाला माहित नाही, आपण आपल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सहज पद्धतीने खूप काम करून गेलाय. मी आज जेव्हा मतदारसंघात फिरतो तेव्हा मला रिक्षातनं लोक असं बोर्ड दाखवतात, म्हणतात शिरोळे साहेब तुम्ही निवडून येणार आहे. त्याचं कारण असं आहे की आपण त्यांचं जे फिटनेस सर्टिफिकेटचं जे रिन्युअल होतं, जो फाईन पडायची 50 रुपये आणि त्याच्यामुळे 1500 रुपयाचा दंड त्यांच्यावर पडायचा. साहेब, ठाणे आणि पुण्यामध्ये एवढे सगळे रिक्षावाले आहेत, सगळ्यांना इतका तो मनापासून आनंद झालाय की तो एक ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. ते रोज आम्ही पाहतो, अनुभवतो. त्याच पद्धतीने जिथे आपण साहेब उपस्थित आहे, आता इथे आपण गोखलेनगर परिसरामध्ये ज्या आपल्या मालाच्या पूरग्रस्त वसाहत आहेत, तिथे गोखलेनगरमध्ये जो वाढीव बांधकाम होते त्याच्यावरती तिप्पट टॅक्स पडत होता साहेब, तिप्पट टॅक्स. तुम्ही सभागृहात मांडला आणि आपण तातडीने त्या 3 पट टॅक्स जो लागत होता त्याच्यावरती स्थगिती आणली आणि त्याच्यामुळे इकडच्या अनेक लोकांना साहेब दिलासा मिळाला. साहेब, आपण जेव्हा पूर आला नुकताच ऑगस्टमध्ये पुण्यामध्ये, आपण पाटील इस्टेट इथे व्हिजिट केली साहेब. आणि साहेब सांगतो तुम्हाला, आपल्या व्हिजिट नंतर तातडीने जी मदत सरकारकडनं मिळाली पाहिजे ही आपली या सगळ्या पुलाची वाडी असेल, पाटील इस्टेट असेल, खडकी असेल, आदर्शनगर असेल, मुळा रोड असेल, इथे तातडीने आपल्या व्हिजिट नंतर सर्वांना मदत मिळाली पूरग्रस्तांना. साहेब, आपण ते पीएमसी कॉलनीमध्ये चालत असताना मला आठवतंय की साहेब समोर खिडकी पडली वरनं, आठवतंय साहेब. आणि आपण जो खिडकी पडली आणि त्यानंतर आपण तिथल्या तिथे जागेवर ऐतिहासिक निर्णय दिला की पीएमसी कॉलनी जी आपली मुळा रोडची आहे त्याची तातडीने रिडेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, पुनर्बांधणी व्हायला पाहिजे आणि त्याची आता जी काही प्रक्रिया आहे ती अतिशय प्रगतीपथावर आहे. त्याच पद्धतीने साहेब आपण निघाला होता आणि तिथे मेमाने ताई म्हणून एक ताई होत्या, त्यांनी आपल्याला अडवलं आणि त्या म्हणल्या साहेब आमच्या इथे ड्रेनेजची लाईन नाही आहे. साहेब, त्या 10 नंबरच्या गल्लीमध्ये 80 लाखाचं बजेट तातडीने पुणे महानगरपालिकेने आपल्या आदेशाने दिलं आणि ते सुद्धा आता काम सुरू होत आहे. साहेब, आपण सर्वसामान्यांचे खरे नेते आहात. आपल्यामुळे हाऊसिंग सोसायटीचा महत्वाचा निर्णय झाला. एने टॅक्स लागत होता, तो एने टॅक्स रद्द झाला आणि त्याच्यामुळे आता सर्व सोसायटीमध्ये उल्हासाचं वातावरण आहे. आपला दवाखाना साहेब इथेच चापेकर वस्तीमध्ये आपले कार्यकर्ते धनंजय जाधव
त्यांनी सुद्धा त्याच्यात पुढाकार घेऊन आपला दवाखाना सुरू केलाय, त्याची सुद्धा लोकांना खूप उपयोग होतोय. आणि लाडकी बहीण योजनेबद्दल मी बोलणार नाही, आपण सगळेच अनुभवत आहे की ज्या पद्धतीने महिलांच्या आयुष्यात समरसता निर्मित झाली आहे. एक खूप मोठी आमूलाग्र अशी योजना ही आपल्या नेतृत्वाखाली इथे जाहीर झाली आहे. साहेब, मी साधा आपल्याला पत्र दिलं होतं की आपल्या इकडे औंध जिल्हा रुग्णालयामध्ये 800 बेडचं हॉस्पिटल करावं. आपण तर आम्हाला शिवाजीनगरला एम्सची घोषणा करून एक मोठी सौगात दिली साहेब. म्हणजे हे तुम्ही न कळत साहेब सहज पद्धतीने या 2.5 वर्षामध्ये आमच्या शिवाजीनगर मतदारसंघासाठी इतकी कामं केली आहेत की आम्ही साहेब आपले ऋणी आहोत आणि आपल्या नेतृत्वाला आमचा सलाम आहे साहेब. साहेब, लोक विचारतात, विरोधक विचारतात की शिवाजीनगर मतदारसंघामध्ये काय 5 वर्षात काय झालंय. एक थोडक्यात मला सांगावंसं वाटतं की आज आपल्याकडे ट्रॅफिकचा एवढा गहन प्रश्न आहे. आज आपण पुणे युनिव्हर्सिटीचा फ्लायओव्हर पाहतोय की 5 वर्षात आधी आपण तो पाडला आणि आता तो बांधून जवळजवळ तयार झालाय. आणि आता येणाऱ्या जानेवारी एंडला आपण पुणे युनिव्हर्सिटीचा फ्लायओव्हर पूर्ण तयार होणार आहे आणि आपल्याला तिथे ट्रॅफिकचा मोठा दिलासा मिळणार आहे. आपल्या पुण्यामध्ये सगळ्यात जास्ती जे सगळ्यात जास्ती मेट्रोचं जाळ आहे आपण सगळ्यांनीच केलंय ते शिवाजीनगरमध्ये 30 मेट्रो स्टेशनपैकी 10 मेट्रो स्टेशन हे शिवाजीनगरमध्ये आणि शिवाजीनगर हिंजेवाडी ही सुद्धा 5 वर्षात रेकॉर्ड टाइम मध्ये मेट्रोचं काम पूर्ण होत आहे आणि त्यामध्ये सुद्धा अजून 30 मेट्रो स्टेशन हे जोडले जाणार आहेत. आपल्या जुना मुंबई पुणे हायवे त्याचं रुंदीकरण सुद्धा जवळजवळ 95% झालंय. तिकडचा ट्रॅफिकचा प्रश्न आपला मार्गी लागलेला आहे. आपले खडकी आणि रेंजिलचे जे अंडरब्रिज आहेत त्याचं सुद्धा वायडनिंगचं काम सुरू झालंय, त्याचं डीपीआरचं काम सुरू झालंय आता, ज्यासाठी फंड्स महानगरपालिकेने अलोकेट केले. त्यामुळे तिकडचा ट्रॅफिकचा प्रश्न आपला कमी होणार आहे. शिवाजीनगर एसटी स्टँडचं साहेब एक इंटिग्रेशनचं आपलं इथं काम आहे. MSRTCचे आपण मंत्री होता तेव्हाच आपण त्याचं इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटचं काम सुरू केलं होतं आणि ते काम सुद्धा आता त्याचा MOU होतोय. लवकरात लवकर आपला शिवाजीनगरचा एसटी स्टँड अंडरग्राऊंड मेट्रो खाली, वर शिवाजीनगर एसटी स्टँड आणि वर एक मोठी MSRTCची आपली बिल्डिंग होईल, जेणेकरून सगळे गव्हर्नमेंट ऑफिसेस आपले या शिवाजीनगरमध्ये आता पुढे लोकेट होतील. आपल्या ह्या परिसरामध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे याला 2011 पासून अनेक लोकांनी म्हणजे विरोधक असतील किंवा सगळ्यांनीच आपल्या तिकडं काम केलं होतं. पण 19 ते 24 मध्ये आपली जी आशानगरची टाकी आहे जवळजवळ 20 लाख लिटरची टाकी आपण पाठपुरावा करून आदरणीय आमचे तत्कालीन महापौर मुरलीधरांना मोहोळ होते त्यांच्या नेतृत्वाखाली आपण ही लवकरात लवकर बांधून घेतली आणि त्यामुळे इकडच्या बऱ्यापैकी पाण्याचा जो प्रश्न आहे त्याला दिलासा मिळाला. 24/7च्या जी स्कीम आहे त्याच्या अंडर जे 8 टाक्यांचं काम आपलं आता संपूर्ण म्हणजे कंप्लीट होत आलंय. पुढच्या वर्षी पूर्ण पाण्याच्या टाक्या या पूर्ण झालेल्या असतील. आपल्या इथं मॅस्कोच्या इथं 60 लाख लिटरची टाकी त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. आपल्या जवळच 500 मीटरवर होमी बाबा हॉस्पिटल आमचे खाडे वहिनींनी त्यासाठी खूप काम केलं होतं आणि ते सुद्धा आता 3 मजली गोरगरिबांसाठीचं हॉस्पिटल हे पूर्ण तयार आहे. लिफ्टचं थोडंसं काम राहिलंय, महिना 1.5 महिन्यात ते सुद्धा पूर्ण होणार आहे. साहेब, आपल्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 50% सेवा वस्त्या आहेत आणि सेवा वस्त्यांमध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर तो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. मला अभिमान वाटतो की आपण महायुतीची सरकार आल्यानंतर जवळजवळ 100 कोटीच्या वर निधी हा शिवाजीनगर मतदारसंघासाठी दिला आणि त्यातली 60% निधी ही फक्त मतदारसंघातल्या सेवा वस्त्यात सर्व ड्रेनेज लाईनसाठी आपण दिला आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचं जे पाणी घरात येतं त्याचा प्रश्न आता कमी होत चालला आणि पुढच्या काळामध्ये तो अजून आपण कमी करू. जे काही पाण्याची पाईपलाईन सेवा वस्त्यांमध्ये त्याच्यासाठी सुद्धा आपण भरपूर निधी दिला आणि बऱ्याच ठिकाणी पाण्याचं प्रेशर आता सुरळीत होत आहे आणि त्याच्यामुळे मोटर वापरली जात नाही आणि विजेचं बिल सुद्धा वाचतंय. आपले जे साहेब एक विनंती मला आपल्याला करायची की आपल्या सगळ्या या सेवा वस्त्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत त्याच्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम आहे की वॉटरचं स्टोरेज म्हणजे पाणी स्टोअर करण्यासाठी जी कॅपॅसिटी आहे ती खूप कमी आहे. ती वाढवली तर आपल्याला स्वच्छतागृह हे स्वच्छ करण्यामध्ये खूप जास्ती त्याची मदत होईल. त्यामुळे त्याच्यासाठी आपली मदत लागेल आणि आपल्या हस्तेच क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन झालं आणि ते सुद्धा काम प्रगतीपथावर आहे. मला आज या निमित्ताने आपण गोखलेनगरला आहोत आणि त्यामुळे मला एक विनंती साहेब आपल्याला करायची आहे की आपल्याकडे जे पूरग्रस्त वसाहत आहे जवळजवळ 1200 गाळे आहेत त्याच्या ह्या सगळ्या गायांसाठी आपला FSI वाढवण्याचा जास्तीत जास्त FSI आपल्याला मिळाला पाहिजे याची मी आज आपल्याला मागणी करतो साहेब. आणि ह्याच्यात पॉलिसी डिसिजन घेऊन समजा हा ऐतिहासिक निर्णय केला तर मला वाटतं की बँक लोन सुद्धा अधिकृतरित्या मिळेल आणि त्याच्यामुळे अनेक घरं बांधता येतील. त्याच पद्धतीने जनवाडी गोलशेड असेल, पांडवनगर शेजगर असेल,
जनवाडी ओटागर असेल, ह्याच्यामध्ये सुद्धा FSI आपण समजा जास्तीत जास्त वाढवून दिला तर लोकांना आरामदायी जीवन हे जगता येईल. साहेब, आपण एक जलपर्णीचा विषय आपण नेहमी ठाण्यात आपण घेताय. साहेब, आपल्याला तो करून पाहिजे. इकडे माझा आग्रह राहील की आपल्याला तो केला तर आपल्याला या सगळ्या नदीकाठचा हा प्रश्न हा मिटून जाईल. त्यामुळं एवढं साहेब आपण खूप केलंय आणि येणाऱ्या काळामध्ये मला विश्वास आहे की आपण आपल्याच नेतृत्वाखाली आपण आता या इलेक्शनला जातोय आणि येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सगळ्या शिवाजीनगर मतदारसंघाच्या नागरिकांना आश्वस्त करतो की इथून पुढे मी पण पहिल्यांदा आमदार झालो. पहिले 2.5 वर्ष मी विरोधात काढले आणि आता 2.5 वर्ष सत्तेत काढले. आता मला एवढं कळालं की महायुतीची सरकार असेल तर मग फंड कमी पडत नाही आणि तो सगळा फंड आपण टोटल सेवा वस्त्यांमध्ये ड्रेनेजसाठी, पाण्यासाठी जास्तीत जास्त लावू शकतो. म्हणजे मला आता आत्मविश्वास एवढा आहे की आता माझी निवडणूक चालू आहे पण पुढचा फंड येऊन एवढा पडलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपले जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते जास्तीत जास्त गतीने सोडवण्याचं आश्वासन करतो. मी पुन्हा एकदा विनंती करतो की 20 तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडून भारतीय जनता पार्टीचा जो कमळचं चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून मला विजय करायची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. अभिषेक दादा लोटे, इतर सुद्धा सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, विनंती सावी, डोंगरे, शिवाजी शिंगाणे, आकाशजी गमिसे, कुलेकर साहेब, विष्कर, जंगम, जाधव, ताई, धुमालताई.